रामराजे देशाचं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होतोय। नेमक्या काय चर्चा आहेत, काय मोठ्या घोषणा आज होऊ शकतात, सर्वसामान्यांपासून वृद्धांपर्यंत महिलांपर्यंत सगळ्यांना या अर्थसंकल्पाची उत्सुकता लागून राहिली आहे। बिलकुल सर्वात जास्त म्हणजेच की शेतकरी वर्ग कृषी विभागातर्फे काही महत्वाची घोषणा केली जाते का ते पाहावं लागणार आहे। कारण वारंवार सांगितलं जात होतं की कर्जमुक्ती करणार, तर त्या संदर्भामध्ये काही घोषणा केली जाते का ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्याशिवाय नोकरदार वर्गाला जो की मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्ग आहे आणि जे नोकरीला आहेत अशांना करामध्ये काही सूट दिली जाते का हा सुद्धा मुद्दा जो आहे तो पाहावा लागणार आहे। आणि त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेक नोकऱ्या जाणार आहेत। मग अशा वेळी रोजगार उपलब्ध कुठून केला जाणार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सला देशामध्ये किती मर्यादापर्यंत वाढवू द्यायचं आहे याच्यावर सुद्धा काही निर्बंध लावावे लागतील आणि त्या संदर्भामध्ये काही महत्वाची घोषणा केली जाते का ते सुद्धा बघावं लागतील। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा विचार केला तर उद्योगधंदे कोणते नवीन येत आहेत का, त्याचबरोबर रेल्वेचे नवीन काही प्रोजेक्ट तयार होत आहेत का, कारण आणखी मराठवाड्यामधले त्याचबरोबर विदर्भामध्ये असे अनेक महत्वाची गाव आहेत की जिथवर रेल्वे अजून पोहोचलेली नाहीये। त्या संदर्भामध्ये काय केलं जाते ते सुद्धा पाहावं लागणार आहे। मुंबईची लाईफलाईन लोकल अशी समजली जाते, मग अशा वेळी लोकलसाठी सुद्धा काही विशेष घोषणा केली जाऊ शकते का। आपल्याला माहित आहे की मागच्या 2-3 निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्याचबरोबर हरियाणामध्ये महिलांच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आलेल्या आहेत। मग यावेळेस सुद्धा महिलांच्या संदर्भामध्ये एक महिला वित्तमंत्री म्हणून निर्मला सीतारामन काही महत्वाच्या घोषणा करणार आहेत का ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्याच्यामुळं गाव पातळीपासून शहरापर्यंत काही महत्वाचे बदल केले जात आहेत का ते सुद्धा आजच्या या बजेटमधून दिसणार आहे। निर्मला सीतारामन हे बजेट प्रेझेंट करणार आहेत। सकाळी 9 वाजता जाणार आहेत राष्ट्रपतींकडे, तिथून राष्ट्रपतींची बजेटवर स्वाक्षरी होते, त्यानंतरचा प्रवास संसदेकडे सुरू होतो। संसदेकडे ते येतील आणि तिथे एक कॅबिनेट बैठक सुद्धा होते आणि कारण कॅबिनेट बैठकीनं अगोदर शिक्कामोर्तब करणं गरजेचं असतं बजेटवर आणि त्यानंतर मग पुन्हा संसदेमध्ये हे बजेट जे आहे ते प्रेझेंट केलं जाईल। 11 वाजता हे बजेट मांडलं जाणार आहे आणि साधारणतः 12:30 पर्यंत म्हणजे की 1.5 तासाच्या आसपास हा बजेट जो आहे ते प्रेझेंट करणार आहेत। आपल्याला माहित आहे की यापूर्वी एक बटवा म्हणजेच की वही पुस्तक घेऊन हे बजेट मांडलं जायचं, परंतु गेल्या काही वर्षापासून ही रीत मोडलेली आहे आणि टॅबलेटनं हे बजेट मांडलं जातं आणि टॅबलेटच्या माध्यमातून निर्मला सीतारामन हे बजेट मांडणार आहेत। आता हे पाहावं लागणार आहे की बजेट कसं असणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शेअर मार्केटवर सुद्धा होणार आहे आणि विरोधी पक्ष सुद्धा कशा पद्धतीने भूमिका घेतात ते सुद्धा बघावं लागणार आहे। कारण कालच राष्ट्रपतींचं जे भाषण झालेलं आहे त्यानंतर नाराजी व्यक्त केली होती राहुल गांधी यांनी आणि सोनिया गांधी यांनी सुद्धा। त्यामुळं बजेट सुद्धा कशा पद्धतीनं असणार आहे हे एक प्रकारे परीक्षा म्हणावं लागेल सरकारची। नक्कीच रामराजे, या बजेटमधून नेमक्या काय महत्वाच्या घोषणा होतात याकडेही आपलं लक्ष राहील। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।